नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आलेलो आहोत कृषी प्रदर्शनीमध्ये आणि इथे जीकेचं सोलर पंप ॲडव्हर्टायझिंगसाठी यांनी लावलेला आहे. तर मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीचा आहे. हा आहे जीके कंपनीचा सोलर पंप. ठीक आहे, अशा पद्धतीचा याचा स्ट्रक्चर आहे. हा आहे 3 HP स्ट्रक्चर लावलेला आहे यांनी. 3 HP खांबावर तुम्हाला 6 प्लेट पाहायला मिळतात. एक प्लेट हे 500 वॅटची आहे आणि सक्तीची जी प्लेट आहे ती 5 ते 35 वॅटची आहे. आता फरक हिच्यामध्ये आणि तिच्यामध्ये ती आहे मोनोक्रिस्टलाईनची आणि ही आहे पॉलीक्रिस्टलाईनची. तर ह्या प्लेटपेक्षा ते थोडी ॲडव्हान्स आहे आणि बाकी सेम काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्हाला आधी पण मी व्हिडिओमध्ये सांगितला होता की स्ट्रक्चर कोणत्याही कंपनीचा वाईट येत नाही. हा बघा, अशा पद्धतीचा याचा स्ट्रक्चर आहे. हे पोल वगैरे व्यवस्थित आहेत, बॉडी याची अँगल वगैरे सर्व व्यवस्थित आहे. चांगला मजबूत आहे हा. आणि याच्यावर सुद्धा केबल प्रोटेक्टर यांनी हा ॲडव्हर्टायझिंगसाठी आहे त्याच्यामुळे हो म्हणा की, पण व्यवस्थितपणे यांनी इन्स्टॉल केलेला आहे. ते जीके एनर्जीचा कंट्रोलर आहे. तुम्हाला शक्तीच्या कंट्रोलरमध्ये आणि ह्या कंट्रोलरमध्ये फरक पाहायला मिळतो. शक्तीचा ऑल इन वन कंट्रोलर आहे, तो तुम्ही AC लाईनवर पण यूज करू शकता, त्याच्यावर AC मोटर पण लावू शकता. आणि याच्यावर तर पुरेपूर माहिती नाही, पण मला तेवढा ॲडव्हान्स नाही वाटला हा. ठीक आहे, अशा पद्धतीचा हा जमिनीमध्ये यांनी उभा केलेला आहे 3 HP. त्याच्यानंतर हे बघा, तुम्ही बघू शकता अँगल वगैरे याचे. हे इथे यांनी साधी नट लावला, याला लॉक नटने ते टाईट करतात जेव्हा आपल्या शेतावर ते इन्स्टॉल करतात तेव्हा. हे बघा, आता शक्तीची जी प्लेट आहे ते खालून पण काळी दिसतो. आता कुणी मित्र विचारतील की ते काळी आहे ही वाईट आहे, तर ही पॉलीक्रिस्टलाईनची प्लेट आहे त्याच्यामुळे हा अशा पद्धतीचा याचा फ्लो आहे. हा तुम्हाला व्हिडिओमध्ये भरपूर वाटतो कारण की याची मोटर जी आहे 3 HP 3 स्टेजची मोटर आहे आणि त्यांचा दावा असा आहे की ते 110 मीटरवरून पाणी काढतात म्हणून. पण 3 स्टेजची मोटर 110वरून पाणी काढायला शक्य नाही, पण ते म्हणत आहेत काढू पण शकतो कारण सोलरचा थोडा फोर्स जास्त असतो AC पेक्षा. आता आमच्याकडे पण 315ची मोटर आहे, ते AC पेक्षा जास्त पाणी फोर्स तिचा जास्त असतो थोडा. अशा पद्धतीचा हा आहे. आणि हे फिटिंग पॅनलची 535 वॅटची तुम्हाला शक्तीमध्ये पाहायला मिळतो आणि हे 500 वॅटची आहे. आता शक्तीमध्ये 535 वॅटचे आहे, तर 6 प्लेट असतात आणि ते व्होल्टेज जास्त असतो, तर आपण कमी पण करू शकतो शक्तीमध्ये कंट्रोलरमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला 3 kVच्या पूर्ण पॅनल मिळतील. बघू शकता तुम्ही व्यवस्थित. जर तुम्हाला जीके कंपनी निवडायची असतील तर काही प्रॉब्लेम नाही, काही अडचण नाही. ह्या अशा पद्धतीचे याचे वेगवेगळ्या स्टेजचे 5 HP 7.5 HP 3 HPचे पंप ठेवलेले आहेत. तुम्हाला काही विशेष माहिती पाहिजे असेल तर मी हा कार्ड दिलेला आहे इथं. आणि मित्रांनो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही नवीन असाल तर. धन्यवाद.